मोरल स्टोरी माझं एवढंच म्हणणं आहे, की एखादा ब्रँड मार्केटमध्ये आला, की त्याला नीट चेक करा. ते खरंच रिअल आहे का? ते डुप्लिकेट आहे ते बघा. म्हणजे कसं आहे, की पैशासाठी काही करप्ट ऑफिसर्स त्यांना परमिशन देतात आणि ते मार्केटमध्ये येतं. मग ते चलत राहतं. एकतर तुम्ही पूर्णतः त्या गोष्टी बंद करा. ठीक आहे. आणि तुम्हाला त्या गोष्टी अगर चालू करायचं तर मग बाकीच्या लोकांना बी चान्स द्या. ठीक आहे ना. म्हणजे आता गरीबाला बी एक चान्स द्यावा. तर तो त्या काय करायला बघू द्या. तो काय काय नवीन नवीन तयारी करतो इन्व्हेशन, की फक्त दारू विकायची कोणी श्रीमंताने. गरिबांना दारू बनवायची नाही आणि विकायची नाही. अरे तुम्ही 20 रुपयाची देशी दारूमध्ये आर्टिफिशियल कलर टाकून ₹1000 खांबा विकला. ठीक आहे. मग त्या जागी तुमच्यापेक्षा तो गरीब बरा. 10 की 20 रुपयाची दारू 20 रुपयालाच विकतोय. ठीक आहे ना. तर म्हणणं मोरॉस्ट एवढंच आहे, की बाबा जे बी नियम आहे ते समान असले पाहिजेत. देशात जे चालू आहे ते समान सगळ्यासाठी असलं पाहिजे. बिझनेसमॅन गरीबसाठी काय नसलं पाहिजे. त्याशिवाय देश पुढे जाणार नाही. देशाला पुढे जायचं असेल तर सर्वांनी समान नियम असेल तर देश पुढे जाणार. तर तुमच्याकडे 4 पैसे जास्त तुम्ही दारू विकायचं परमिशन देता आणि ह्यांच्याकडे 4 पैसे कमी आहेत तर मग ह्यांना तर काय नाही. सोयाबीन बी आडतीवर दलाल लोक सोयाबीन बी नेलं तर दलाल लोक त्यातून करता बिडता काढून गरीबाला फुल पुराची गोष्ट नाही, सगळं माहीत असतं. अगर तुम्हाला सिगरेट विकायची आहे लेबल लावून बाबा सिगरेटने कर्करोग होतो, तर बाकीच्या प्रोडक्शन बी करू द्या ना भारतातल्या लोकांना. जे गरीब शेतकरी त्यांना बी तंबाखू उगवायची परमिशन द्या, गांजा उगवायची परमिशन द्या. मग ते लोक बी आपले प्रोडक्ट विकतील लेबल लावून की बाबा ह्या गांजाने माणूस मरतो, तंबाखू खाल्याने कर्करोग होतो. म्हणजे निर्बंध आपल्यावर का? निर्बंध अगर कंपनीवर सगळ्याकडे असले पाहिजे तर गरीबावरच का नाही? एक तर तू विकूच नका. त्या कुठल्याच कंपनीला परमिशन देऊ नका की सिगरेट विकूच नका ना. बंदच करून टाका, बँडच करून टाका. कर्करोग होतोय, माणसं मरते तर बँड होऊन टाका. कशाला ठेवले त्याला? जी डी पीसाठी आपली जी डी पी चालते म्हणून काही बी करता. मग सगळ्यालाच करू ना. मग भारतातच उगवा ना त्या गोष्टी. परदेशावर का घेताय तुम्ही? तर आपले आपले ब्रँड तयार करा. आपलं आपलं सगळं तयार करा ना. स्वदेशी करा ना. स्वदेशी स्वदेशी मग ह्या गोष्टी स्वदेशी नाही पाहिजेत का? नियम हे कडक असले पाहिजेत. नुसतं लेबल बदलून स्टिकर लावून अगर तुम्हाला प्रोडक्ट चालवायचे असतील आणि लोकांच्या स्वास्थ्याशी खेळायचं असेल तर मग प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी लेबलच जाऊ द्या. मग सगळ्याला टू व्हीलर फोर व्हीलरवाले प्रत्येक गोष्टी लेबलच वापरतील. हेल्मेटच्या जागी हेडलाईटच्या वरी आम्ही लेबल लावून चालू. मग आम्हाला कुठल्या प्रकारची फाईन भरायची गरज नाही. फोर व्हीलरवाल्याने तेच का लेबल लावून चला, ट्रकवाल्याने तेच का लेबल लावून चला. म्हणजे प्रत्येक गोष्टी लेबल लावून चला. अगर लेबल लावूनच सगळ्या गोष्टी नीट होणार असेल तर मग लेबलच लावा ना. कशा लोकांत वेस्ट आहे पैसा बिसा एवढा. ठीक आहे ना. मग लेबल न लावता त्या गोष्टीचं पावित्र्य किती आहे, त्या गोष्टीमध्ये 100% किती आहे. अगर त्या गोष्टी रिअलमध्ये 100% आहेत तरच त्यांना मार्केटमध्ये येऊ द्या. नाहीतर लेबल लावून फक्त तुम्ही ते चलवा म्हणून त्या अर्थ काय नाही. अगर तुम्ही एखाद्या गोष्टी डाबरसारख्या कंपन्या सांगताय हवं तर तुम्ही 100% आहे ना तर तुम्ही 100% चालवा. डुप्लिकेट आणूच नका तुम्ही मार्केटमध्ये. कमीत कमी त्याच्यामुळे एका शेतकऱ्याचा आत्महत्या करणार नाही ना. शेतकरी ओरिजिनल उगवतो आणि त्याच्यात ते भेळ मिसळ करून त्याच्या 1 रुपयाची 10 रुपये करून तुम्ही मार्केटमध्ये विकतायत. मग शेतकरी गरीबच राहणार. शेतकरी कशा जग मारायला मोठा होतोय का? शेतकरी गरीब ह्याचं पाठी कारणच ते ना तुमचं भेसळ. मग शेतकऱ्याला ओरिजिनल वस्तू घ्यायची, त्यात भेसळ करायची, त्याची डिमांड वाढवायची, त्याला ब्रँड लावायचा आणि ते विकायचं. अरे ब्रँडची गरज आहे का ओरिजिनलची गरज आहे? तुमच्यामुळं किती लोकांची घरं बुडत आहेत, किती लोक, किती बायांचे कुंकू पुसले जात आहेत, किती लेकरं अनाथ होतं हे त्याबद्दल तुम्हाला का अक्कल आहे का नाही? की नाही फक्त आम्हाला बिझनेस करायचा आहे. आणि नुसता बिझनेस करायचा तर मग सगळ्याच करू दे ना. प्रत्येक उगू द्या शेतकऱ्याला. शेतकऱ्याची पोरं तर कमीत कमी 2 भाकरी नीट सुखाच्या खात्याने उगू द्या शेतकऱ्याला गांजा. लावतो आम्ही शेतकऱ्यात मोठमोठे बॅनर बाबा गांजाने माणसं मरतात गांजा बिंजा फुल म्हणजे असं लावतो. काय काय त्यात कंटेन आहेत, काय 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 आहे सगळं. लावू द्या तंबाखू, लावू द्या गांजा, लावू द्या अफीम, उगू द्या पॉपी प्लांट्स. ठीक आहे ना. एवढं असेल तर मग शेतकऱ्याने ती तयारी करायला पाहिजे आता. हमेशा शेतकऱ्याकडून घ्यायचं आणि डबल टिबल किमती विकायचं आणि त्याला ब्रँड त्याला काय अर्थ नाही. ब्रँड विकतं तर ब्रँडसारखंच राहा. ठीक आहे ना. तर भिकाऱ्याने परदेशात पिझ्झा आणून ते भिकाऱ्याचं जेवण आणून आज तुम्ही ब्रँड कोणी खाताय. इथं 36 भोग पंचपक्वान्न सोडले तुम्ही आणि आज पिझ्झा खाताय भिकाऱ्याचा आणि त्याला म्हणतात ब्रँड झालं. अरे कुठला ब्रँड, कुठलं काय काय आपण खातोय, काय करतोय हे तुम्हाला कळतंय का? हां. कुठे चाललं आहे जग, कुठे चालली बुद्धी आपली?
बाकीचं अजून काय नाही. तुम्हाला अगर वाटतंय किंवा हे योग्य आहे तर बघा, नाही तर आहे आमचं कमेंट मोकळं, घाला आम्हाला शिव्या. चला.